नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. ठाकरे गट काँग्रेसला वेठीस धरतोय. आघाडीचा धर्म फक्त काँग्रेसनेच पाळायचा का? दिल्लीतील बैठकीत राज्यातील काँग्रेस नेत्यांची भूमिका. ठाकरे गटानं ताठर भूमिका सोडावी असा आग्रह काँग्रेसचा असल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरे गटाच्या भूमिकेवर काँग्रेस नेत्यांची नाराजी असल्याचंही पाहायला मिळतंय. आणखी माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत. संदीप, काय घडलंय काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत? सौरभ, ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागांबाबत वाद निर्माण झालेला होता, त्याच वेळेला काँग्रेसचे सगळे नेते कालपासून राजधानी दिल्लीत आलेले होते. कारण काल स्क्रीनिंग कमिटीची बैठक आणि त्यातच CEC देखील होणार होती. मात्र दोन्ही बैठका कालच्या कॅन्सल झाल्या. पण मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी काल रात्री 8 वाजता एक बैठक झाली. त्या बैठकीला काँग्रेसचे जे सगळे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सगळे नेते उपस्थित होते. त्यामध्ये काँग्रेस नेत्यांनी एकमुखाने ही मागणी केली आहे की शिवसेनेचंच दरवेळेला का ऐकायचं? शिवसेना आमच्याच जागा का मागते? राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाच्या जागा का मागत नाही? आणि झुकतं माप देऊ नका. कारण लोकसभा निवडणुका ज्या वेळेला झालेल्या आहेत, त्या लोकसभा निवडणुकींचा जेव्हा निकाल आलेला आहे तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये विचार केला तर सगळ्यात मोठा पक्ष आपलाच ठरलेला आहे. काँग्रेसचंच केडर हे सगळ्यात मोठं आहे. त्यामुळे विदर्भातल्या ज्या काही जागा सध्या ठाकरे गट मागत आहे त्या जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना सोडू नका अशी जी एकमुखानं मागणी आहे ती मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे या सगळ्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. काल खरं तर शरद पवार यांनी देखील यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. काल मुकुल वासनिक आणि KC वेणुगोपाल या दोन्ही नेत्यांना खरं तर काल शरद पवार यांनी फोन केलेला होता. मात्र त्या फोननंतरही काँग्रेस नेत्यांमध्ये कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. मात्र काल रात्रीची बैठक झाल्यानंतर आज पुन्हा आता 11 वाजता स्क्रीनिंग कमिटीची बैठक आणि संध्याकाळी CEC होणार आहे. त्यामुळे आज दिवसभरामध्ये अजूनही काही काँग्रेसच्या गोटामध्ये घडामोडी घडू शकतात. काँग्रेसचे नेते कालपासून राजधानी दिल्लीतच थांबून आहेत. ठीक आहे संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल. काँग्रेसच्या बैठकीतली सगळी इनसाइड स्टोरी होती. काही करा, विदर्भातील जागा ठाकरे गटाला सोडू नका असा सूर काँग्रेस नेत्यांचा बैठकीत पाहायला मिळाला. ठाकरे गट काँग्रेसला वेठीस धरतोय असा सूर या बैठकीत पाहायला मिळाला. ठाकरे गटाने ताठर भूमिका सोडावी असा काँग्रेसचा आता आग्रह आहे अशी सूत्रांची माहिती आहे. काही जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झालाय. त्यामुळे काही बैठकांचं सत्र देखील पाहायला मिळालं. तर काय घडलं काँग्रेसच्या बैठकीत त्याची इनसाइड स्टोरी आपण पाहूया. ठाकरे गट फक्त काँग्रेसच्या जागा का मागतात? पवार गटाच्या जागा का मागत नाहीत? असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं. ठाकरे गट काँग्रेसला वेठीस का धरताय? राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हा सवाल केला आहे. आघाडीचा धर्म फक्त काँग्रेसनेच पाळायचा का? ठाकरे गटानं ताठर भूमिका सोडावी. ज्या ठिकाणी संघटन नाही ती जागा आम्ही कधीच मागितली नाही. ठाकरे गटाकडून जागा वाटपात सहकार्य केलं जात नाही. काहीही करा, विदर्भातील जागा ठाकरे गटाला सोडू नका. जागा वाटपात ठाकरे गटाची भूमिका सांगलीच्या जागेसारखी आहे. वरिष्ठांनी विचार करावा. जागा वाटपात झुकतं माप घेऊ नका. नागपुरातील 6ही जागा काँग्रेस लढणार असल्याचं विकास ठाकरे यांनी म्हटलं. नागपुरातील 6ही जागांवर आमचा दावा कायम असल्याचं विकास ठाकरेंनी सांगितलंय. त्यामुळे एकीकडे काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये तणाव निर्माण झालेला असला तरी काँग्रेस नेते मात्र आपल्या भूमिकेवर ठाम दिसतात. नागपूरमधल्या सर्व जागांवर आमचा दावा कायम असल्याचं काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी म्हटलंय. नागपुरातील सर्व 6 जागा काँग्रेस लढणार असल्याचं ठाकरेंनी म्हटलं. काम आहे माझी 6ही जागेवर तयारी सुरू आहे. कारण की 6 जागा याच्या आधीपासून आम्ही लढवत आलेलो आहोत. आता महाविकास आघाडी आली त्यामध्ये जर आमची जागा एखादी खूपच कमजोर असती की आम्ही 50,000नीच पराभूत झालो आहो अशी जागा असती तर आम्ही विचार केला असता. परंतु 2-2, 3-3 हजारांनी गेलेल्या जागा आहे. तर अशा जागांवर पुन्हा आम्ही निवडून यासाठी 5 वर्ष मेहनत केलेली आहे. म्हणून त्या जागा नॅचरल प्रोसेसमध्ये आम्हाला मिळणार आहे. जागा मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. तिन्ही पक्षाच्या लोकांना मागण्याचा अधिकार आहे. परंतु क्रायटेरिया असा असावा की ज्या पक्षानं तिथं ती जागा लढवली आहे, ज्या पक्षाला तिथे मताधिक्य मिळालं आहे, याच्या आधीचा इतिहास पाहता किंवा लोकसभेच्या मतांच्या तुलनेत जर आपण तिथे अंदाज लावला तर जी पार्टी विनिंग आहे त्यांनी ती जागा घ्यायला पाहिजे असाच निकष लागला पाहिजे. नॅचरल प्रोसेसमध्ये ज्याची जी जागा आहे त्याला ती जागा मिळाली पाहिजे असाच कयास आहे.
तर निष्ठावंतांना डावलता येणार नाही, ठाकरे गटाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरेंची साथ न सोडणाऱ्या विद्यमान आमदारांना तिकीट देण्याचा निर्णय झाल्याचंही सूत्रांकडून कळत आहे। 50 खोक्यांची ऑफर नाकारलेल्यांचं तिकीट कसं कापायचं, उद्धव ठाकरेंनीच बैठकीत मुद्दा उपस्थित केल्याची सूत्रांची माहिती आहे। अजित पवार बारामतीतूनच लढणार आहेत। अजित पवार 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं कळतंय। आज बारामतीत शहर पार्टीची कोर कमिटीची बैठक आहे। आजच्या बैठकीत दादांच्या सभांचं नियोजन ठरेल। त्यामुळे बारामतीतून अजितदादा लढणार की नाही या प्रश्नावर आता पडदा पडताना दिसतोय। आज शिंदे गट आणि अजित पवार गट आणि शरद पवार गट आपली पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे। शिंदे गटाच्या 30 ते 40 उमेदवारांची पहिली यादी आज येऊ शकते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची काल रात्री महत्त्वाची बैठक झाली। दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 33 नावं निश्चित झाल्याचंही सूत्रांकडून कळत आहे। आज उमेदवारांची पहिली यादी येणार आहे, प्रवीण कुंटेंनी माहिती दिली आहे। शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी कधी येणार आहे? महायुतीतली भाजपची पहिली यादी आलेली आहे। आता आज जास्तीत जास्त उद्यापर्यंत याची शक्यता आहे किंवा आजही जाहीर होईल अशा पद्धतीचं मला वाटतं। राष्ट्रवादी शरद पवार गटाची 33 नावं ही निश्चित झाल्याची माहिती आहे। आज शरद पवार गटाच्या उमेदवारांची नावं देखील समोर येण्याची शक्यता आहे। 3 पक्षांच्या उमेदवारांची नावं आज येऊ शकतात। यामध्ये शिंदे गट, अजितदादा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचीही काही नावं येऊ शकतात। शिंदे गटाची 30 ते 40 उमेदवारांची यादी आज समोर येऊ शकते, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची देखील 33 नावं निश्चित झाल्याची माहिती आहे। तर शिंदे गटाची संभाव्य यादी काय आहे? कोपरी पाचपाखाडीतून एकनाथ शिंदे, पाटणमधून शंभूराज देसाई, कोरेगावमधून महेश शिंदे, सांगोल्यातून शहाजीबापू पाटील, कर्जतमधून महेंद्र थोरवे, महाडमधून भरत गोगावले, अलिबागमधून महेंद्र दळवी, राधानगरीतून प्रकाश आबिटकर, अमरनाथमधून बालाजी किणीकर, वैजापुरातून रमेश बोरनारे, भूमपरांड्यातून तानाजी सावंत, सिल्लोडमधून अब्दुल सत्तार, मागाठाण्यातून प्रकाश सुर्वे, नांदेड उत्तरमधून बालाजी कल्याणकर, संभाजीनगर पश्चिममधून संजय शिरसाट, संभाजीनगर मध्यमधून प्रदीप जयस्वाल, मेहकर लोणारमधून संजय रायमुलकर, बुलढाण्यातून संजय गायकवाड, कल्याण पश्चिममधून विश्वनाथ भोईर, भिवंडी ग्रामीणमधून शांताराम मोरे, पालघरमधून श्रीनिवास वनगा, पाचोऱ्यातून किशोर पाटील, नांदगावातून सुहास कांदे, एरंडोलमधून चिमण आबा पाटील, चोपड्यातून लता सोनावणे, ओवळा माजीवड्यातून प्रताप सरनाईक, भायखळातून यामिनी जाधव, दापोलीतून योगेश कदम, जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील, कुर्ल्यातून मंगेश कुडाळकर, तर माहीममधून सदा सरवणकर, सावंतवाडीतून दीपक केसरकर, मालेगाव बाह्यमधून दादा भुसे, दिग्रसमधून संजय राठोड, रत्नागिरीतून उदय सामंत, चांदिवलीतून दिलीप लांडे आणि उमरगा लाहोरामधून ज्ञानराज चौगुले। तर आज मनसेचे उमेदवार देखील निश्चित होणार आहेत। राज ठाकरेंनी मनसेच्या मुंबई विभाग अध्यक्ष आणि निरीक्षकांची बैठक बोलावली। सकाळी 9 वाजता शिवतीर्थावर ही बैठक होते आहे। या बैठकीसाठी राज ठाकरे आता पोहोचले आहेत आणि काही क्षणात ही बैठक सुरू होते आहे। सकाळी 9ची वेळ निश्चित होती। या बैठकीसाठी राज ठाकरे आता मीटिंगसाठी पोहोचले आहेत आणि उमेदवार निश्चितीबाबत या बैठकीमध्ये आता चर्चा होईल। मनसेने कुठल्याही आघाडी किंवा युतीमध्ये सहभागी न होण्याची आपली भूमिका जाहीर केली आहे। त्यानंतर किती जागांवर मनसेकडून उमेदवार दिले जातात हे बघावं लागेल। माझ्या बापाबद्दल बोलाल तर याद राखा, जयश्री थोरातांनी सुजय विखे पाटलांना दम दिलाय। संगमनेरकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर तुम्हाला जागा दाखवून देऊ असं जयश्री थोरातांनी म्हटलंय। संगमनेर तालुक्याकडे ना वाकड्या डोळ्यांनी बघायचं नाही। तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हा संगमनेर तालुका राहणार नाही। थोरात साहेब ह्या संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान आहे। खबरदार जर माझ्या बापाविषयी असं काही बोलले तुम्ही, अरे ज्यांना स्वतःच घर सांभाळता येत नाही ते आपलं घर काय सांभाळणार। पहिली यादी जाहीर होताच भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलंय। राहुरीतून शिवाजी कर्डे यांना उमेदवारी जाहीर होताच आरएसएसची एकनिष्ठ असलेले चंद्रशेखर कदम नाराज झाले।
चंद्रशेखर कदमांचे पुत्र सत्यजित कदम राहुरीतून इच्छुक होते. कार्यकर्त्यांना विचारून पुढचा निर्णय घेणार असल्याचं सत्यजित कदम यांनी सांगितलं. 2019ला पक्षाच्या अडचणींमुळे पक्षाने थांबायला सांगितलं. मी थांबलो होतो. त्यावेळेस मला शब्द होता की पुढच्या पंचवार्षिकला तुम्हाला नक्की संधी देऊ, आणि यावेळेस मी तशी मागणी पक्षाकडे केली. ती आठवणही पक्षाच्या वरिष्ठांना करून दिली, तरीही मला उमेदवारी नाकारली गेली. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, परंतु मला नेता बनवणारे माझे कार्यकर्ते आणि माझे सर्व सहकारी आहेत. जी काही भूमिका कार्यकर्ते मांडतील त्या भूमिकेचा आदर करून त्या भूमिकेबरोबर मी राहणार असल्याचं मी ठामपणे सांगतो. त्यामुळे उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंडखोरीचं ग्रहण पाहायला मिळतंय. चंद्रशेखर कदम यांचे पुत्र तिथून इच्छुक होते सत्यजित कदम. बबनराव पाचपुते फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले. पत्नी प्रतिभा पाचपुतेंसह बबनराव पाचपुते सागर बंगल्यावर दाखल झाले. प्रतिभा पाचपुतेंना भाजपकडून काल श्रीगोंद्यासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. मुलगा विक्रमसिंग पाचपुतेच्या उमेदवारीसाठी दोघंही आग्रही आहेत. बबनराव पाचपुते फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले. पत्नी प्रतिभा पाचपुते यांना काल उमेदवारी मिळालेली आहे भाजपकडून, महायुतीकडून, आणि प्रतिभा पाचपुतेंना भाजपकडून काल श्रीगोंद्यासाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे. पण त्याऐवजी मुलगा विक्रमसिंग पाचपुतेंच्या उमेदवारीसाठी दोघंही आग्रही आहेत. आणि त्याचबद्दल चर्चा करण्यासाठी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दोघंही दाखल झाले आहेत. बबनराव पाचपुते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी, त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. मुलगा विक्रमसिंग पाचपुतेंच्या उमेदवारीसाठी दोघंही आग्रही आहेत. आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आता आपल्यासोबत आहे. विनायक, बबनराव पाचपुते जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे, परंतु त्यांचं म्हणणं आहे की मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी दोघेही आग्रही आहेत, आणि त्यामुळे ते भेटीसाठी या ठिकाणी सागर निवासस्थानी आलेले आहेत. ठीक आहे, धन्यवाद या माहितीबद्दल. बबनराव पाचपुते फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर आलेले आहेत. प्रतिभा पाचपुते यांच्याऐवजी विक्रमसिंग पाचपुते यांना उमेदवारी देण्यासाठी दोघंही आग्रही आहेत.